वैष्णवी हगवणेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या हगवणे पिता पुत्रांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवीचा पती सासू ननंदेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। त्यानंतर आज वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र आणि तिचा मोठा धीर सुशील यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवीचा मृत्यू प्रकरणामध्ये शिवाजीनगर कोर्टाने दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। घटना घडल्यानंतर आरोपी कुठे पळून गेले होते, त्यांना कोणी साथ दिली, कोणी आश्रय दिला या संदर्भात पोलिसांना चौकशी करायची आहे। तर आज पहाटे अटकेनंतर त्या दोघांनाही हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं। तिथून त्या दोघांना बाहेर काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक देखील झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि कोर्टाने आता ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। अटकेत असलेले आरोपी या प्रकरणातले आपण पाहूयात। लता हगवणे सासू आहेत, नवरा शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे। 5 दिवसाची पीसी मिळालेली आहे। काय बोलणं झालं आतमध्ये, काय सुनावणी झाली? आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि हुंडाबळीचे हे सेक्शन आहेत। त्या सेक्शन अंतर्गत सरकारी वकील पक्षाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विरोध केला, म्हणून त्या ठिकाणी 5 दिवसाची पीसी दोन्ही आरोपीला मिळालेली आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या दोन्ही आरोपी मागील 7 दिवसापासून बाहेर होते, ऍब्स्कॉन्ड होते आणि अधिक काही आरोपीने याच्यापेक्षा वेगळे गुन्हे काही केलेले आहेत का, अधिक कोणाला काही त्रास दिलेला आहे का, असे अटकेचे कारण होते। त्यामुळे माननीय न्यायाधीश महाराजांनी 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। आज पहिल्याच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे, काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे, परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे, त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून निर्भर कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।